हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी। अगदी सोपी आहे करायला आणि एकदम लवकर होते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। हे पहा, मी इथे साधारण एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। ही आपल्याला पूर्ण निसून घ्यायची आहे आणि ही काड्या एकाला एक जोडून आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची। हे पहा, मी धुवून घेतली होती स्वच्छ, तुम्ही चिरल्यावर पण धुवू शकता। हे पहा, मी इथे पूर्ण चिरून घेते बारीक करून। आपल्याला अशा पद्धतीने चिरायचे आहे। त्यासाठी लागणारा मसाला मी इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडे जिरे, धने व मिरच्या आपल्याला मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर चिरलेली टाकली। त्यावर हे आपण बॅटर केलेले घालू। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ व लाल तिखट 1 चम्मच, 1 चम्मच गरम मसाला, थोडीशी धने व जिरे पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ हे आता आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। हे पहा, मी इथे पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा ओवा हातावर चोळून आपण याच्यावर घालणार आहोत। थोडेसे तीळ घालणार आहोत। आपल्याला थोडे तीळ नंतरही लागणार आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा डो बनवून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे। अगदी आपल्याला पातळ नाही बनवायचा आहे, अगदी आपण घरी कणिक कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे। हे बघा, घट्टसर असा आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपला डो आता पूर्ण इथे बनवून झालेला आहे। त्यानंतर आपण थोडं तेल लावून हाताला हे थोडंसं असं हातावर गोल गोल करून याचे रोल बनवून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत पूर्ण। हे पहा, माझे इथे 3 रोल झालेले आहेत। त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हे तिन्ही रोल ठेवायचे आहेत। याच्यावर थोडे थोडे तीळ टाकून याला असं हाताने थोडं गोल करून घ्यायचं आहे, कारण की आपले तीळ जे आहेत ते चिटकतील त्याला। हे पहा, पूर्ण तीळ असे चिटकून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपले तीळ चिटकल्यामुळे अळूवडी एकदम खायला छान लागते। ही बघा, मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम उकळण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। हे पहा, आपल्याला आता ही प्लेट स्टँडवर ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, मी आता हे 10 ते 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर वाफवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही। हे पहा, 10 ते 15 मिनिटांनी आपण हे बघणार आहोत। हे पहा, 10 ते 15 मिनिटांच्या नंतर आपण हे खाली गार होण्यासाठी काढून घेतलेली आहे प्लेट। आता ही आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आणि आता याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या पाडू शकता, छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही पाडू शकता। पहा, मी इथे मध्यम आकाराच्याच वड्या पाडणार आहेत, जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारीकही नाही। अगदी आपल्या वड्या अशा छान पडतात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्या वड्या इथे पूर्ण मी पाडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मी जास्त तेल ठेवलं नाही, आपल्याला ह्या वड्या पूर्ण तेलामध्ये तळून नाही घ्यायच्या, थोड्या हलक्या हलक्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। लाल होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी पूर्ण वड्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत। आता हे आपण परतून घेऊत। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पूर्ण वड्या परतून घेते। तुम्ही अशा पद्धतीने जर कोथिंबीर वडी करून पाहिली तर अगदीच घरच्या सर्वांनाच कोथिंबीर वडी खायला अगदी आवडेल। हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने मी करून दाखवलेली आहे इथे। पहा, आपली कोथिंबीर वडी इथे पूर्ण लालसर होईपर्यंत तळलेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। ही बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर वडी पूर्ण काढून घ्यायची आहे। तर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व कोथिंबीर वड्या एक एक करून तळून घ्यायच्या आहेत। मी पूर्ण वड्या इथे तळून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। वाटलंच तर तुम्ही
कोथिंबीर वडी आपली थोडी छोट्या छोट्या आकारामध्ये कट केली तरी चालेल, पण मी गोल आकारामध्ये मोठाली कट केलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून तळून घेऊ शकता किंवा तव्यावर भाजूनही घेऊ शकता थोडं थोडं तेल टाकून. मी इथे तळून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे सर्व वडी तळून घेतलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.